अशी ती रात्र जिथे नभांगणावर चंद्र स्वतःच्या शीतांशूचे अभिषेक करीत उभा आणि चांदण्यांची असंख्य अक्षरमाला अनंताच्या कपाळावर गूढ मंत्र लिहित. दूरवर पर्वतरांग, काल प्रवाहाच्या कणखर छातीवर कोरलेली तपश्चर्येची स्थिर उपनिषदे, त्यांच्या सावल्यात अस्तित्वाचे अनुत्तरित प्रश्न गर्भित शांततेत समाधिस्थ. रातकिळ्यांची किर नादमुद्रा, जणू विश्वाच्या सूक्ष्म तंतूंवर कोणी अदृश्य विणा छेडत, आणि त्या निनादात माझ्या अंतःकरणातील रिक्ततेचे अश्रुत प्रतिध्वनी घुमत. नदी प्रवाहमान, प्राचीच्या स्मृती वाहणारी, स्वतःच्या तरंगामध्ये आकाशाची निळाई गुंडाळून देणारी, पण माझ्या अस्तित्वाची छाया तिच्या द्रवदर्पणातही कुठेच प्रतिबिंबित होत नाही. सृष्टी इतकी परिपूर्ण, इतकी संतुलित, इतकी तृप्त, आणि मी मात्र अपूर्णतेच्या अथांग विवरामध्ये स्वतःलाच हरवलेलो. माझ्या श्वासांना जडलेली ही पोकळी, काळाच्या गर्भाइतकी खोल, जणू मीच एक अदृश्य ग्रह, ज्याभोवती कोणीच परिभ्रमण करत नाही. चंद्र शीतल आहे, पर्वत स्थिर आहेत, नदी अखंड आहे, रात्र समर्पित आहे, पण माझ्या अंतरात्म्यातील निशब्द भग्नता या सर्वांपेक्षा प्रचंड. या सौंदर्याच्या महासागरात मी एक थेंबही नाही. मी तर त्या थेंबांच्या अनुपस्थितीची जाणीव, एक सूक्ष्म शून्यबिंदू, जिथे अस्तित्वाचे सर्व गणित पुन्हा नव्याने मांडावे लागतं. आणि मग त्या खोल शांततेत एक विलक्षण अनुभूती प्रकटते. एकटेपण म्हणजे शिक्षा नव्हे, ते आत्म्याचे अद्वैत साधन, जिथे माणूस स्वतःच्या सावलीलाही मागे टाकून स्वतःच्या मुळाशी पोचतो. त्या चांदण्यांच्या साक्षीने मी हळूहळू विरघळतो, रिकामेपणात नव्हे, तर त्या असीम पूर्णतेत, जिथे मी, रात्र, नदी, पर्वत आणि चंद्र एक अखंड स्पंदन बनून शांतपणे धडधडत राहतो.